काय खाताय? भेळ. कुणी पण बनवली? अशी कशी भेळ नाही, चिवड्यावाली भेळ. चिवड्यातला टाकल्या कोथिंबीर, टोमॅटो टाकल्या. अशी बनवली ना? आता इकडे ना वीरने त्यांनी भेळ बनवली, भेळ वगैरे खाल्ली. मी थोडीशीच खाल्ली. मला आता येतं आहे क्लायंट वॅक्स वगैरे आयब्रोज वगैरे करायला. आणि एकच दिवसात ना माझा म्हणजे असं आपण नाराज जर असेल ना तर चेहऱ्यावरचा ग्लो पूर्ण जातो. तर एकच दिवसात ना असा माझा चेहरा पूर्ण काळवंडला आहे आणि माझंच मला असं चेहरा बघवत नाही, असं एकदम हे झालं आहे. म्हणजे बघा ना, फक्त 2च दिवस झालेत, अजून तर हे पोचले पण नाही आहे. आज त्यांची आज सकाळी त्यांना स्टे होता हॉटेलला आणि तिथून पुन्हा त्याला 1.5 तासांची फ्लाईट होती. तर त्यांच्याकडे आता ना सकाळचे 6:45 वाजलेले होते आणि आपल्या इकडे आता संध्याकाळचे 6:30 6:45 झालेले होते. छान. तर आता त्यांना 1.5 तासांची फ्लाईट आहे, मग ते पोचतील आता त्यांच्या क्रूजवरती. छान. हो ग्लिंग. आता संध्याकाळची वेळ झाली आणि उद्या मम्मी जाणार आहे. तर आजच मला ना असं करमत नाही आहे, असं खूप बोर वाटते. आता मावशी आहेत, आता मावशी ना 2-3 दिवस थांबतील आणि त्याच्यानंतर मावशी पण जातील. पण आता मम्मी उद्या जाणार आहे ना, तर आता मला आजच असं उदास झाल्यासारखं वाटतंय. पण ठीक आहे, जाऊ द्या. आले बोलते मी तुमच्याशी. सासूबाईनी ना आणि मम्मीने ना परीला आणि वीरला किती छान नादी लावले. ते ना बाबा करत होते, तर ना त्या दोघी तिकडे बेडरूममध्ये गेल्या आहेत. आत्ताच मी जस्ट तोंड धुतले म्हणून माझी टिकली निघाली, तर लावते मी. आणि ते बघा कसे खेळवत आहे दोघांना. असं नाही बॉटल नाही करायचं. विराज एकदा तरी थांब. त्यांची चालली मस्ती इकडे. माझं क्लायंट येऊन गेलंय, क्लायंट वगैरे केलं, म्हटलं चला जाऊ द्या, आपलं तेवढंच टाईमपास होईल, वेळ निघून जाईल, थोडंसं मन रमेल. कारण माझं असं असतं ना की हे गेल्यानंतर ना मी फक्त झोपा काढते 2-3 दिवस, मला काही सुचत नाही. पण ह्यावेळेस मम्मी ते होते त्याच्यामुळे छान वाटलं. मम्मी कसं एकच दिवस थांबते आणि लगेच जाते ना, तर ह्यावेळेस 2-3 दिवस थांबली ती, त्याच्यामुळे मग काही नाही वाटलं. आता मम्मी उद्या सकाळीच जाणार आहे, मावशी थांबताय अजून. आताच मी मगाशी पण तेच सांगितलं तुम्हाला. तर मुलांना म्हणजे असं एवढी आठवण नाही येते, आठवण आली तरी ह्या दोघी त्यांना सांभाळून घेत आहे. आणि तुम्हाला एक खास सांगायचं राहिलं की ना, मला इन्स्टाला पण आणि यूट्यूबला पण सर्वांनी एवढा छान सपोर्ट केला, एवढा छान कमेंट केला, कोणाचीच वाईट कमेंट एकही नव्हती. मला खूप छान वाटलं की सर्वजण एवढं माझ्यावरती प्रेम करताय, एवढं सपोर्ट करताय. आणि एक ना एक कमेंट मी माझ्या मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना दोघींना वाचून दाखवल्या. अक्षरशः दोघी पण एवढ्या रडत होत्या, डोळ्यातनं पाणी चाललं होतं. आणि माझ्या सासूबाईंचं असं म्हणणं होतं की आता आहे ना माझ्या मुलाला पाठवायचंच नाही, आता बस झालं, एक भाकर जी खायची तर ते अर्धीच खा, पण सुकाने खा आणि एकत्र खा, आता नाही पाठवायचं, असं त्यांचं चाललेलं होतं. कष्ट आयुष्यभर करायचे, ते काम आयुष्यभर करायचंच, पण एवढं पण लॉंग डिस्टन्स नको आहे तुमच्या दोघांमध्ये. पोरं पण लहान आहेत, त्यांना पण वडिलांचं एवढं जास्त बॉन्डिंग नाही होते. आले तर किती 2-2.5 महिन्यांसाठी येतात, परत 7-7 महिने नसतात, तर त्यामुळे आता नाही पाठवायचं असं चाललं होतं त्यांचं. बघा लाईट पण गेली लगेच, तर चला नंतर बोलते तुमच्याशी. हॅलो फ्रेंड्स, तर ना हा आहे नेक्स्ट डे आणि आता मी आलेले आहे बस स्टँडवरती मम्मीला सोडवायला. 2-3 दिवस मम्मी राहील माझ्याजवळ. आता सकाळी 6:45 वाजले, 6:45 वाजले, 7:30ला मम्मीला बस आहे. पटकन आलो. वीर बरी झोपलेले आहेत अजून, वीरचा टिफिन बनवायचं आहे मला जाऊन, तोपर्यंत मावशी आहेत घरी, ते पीठ वगैरे मळून ठेवते. बस कोणती आली? डोंगरगाव ही वरगाव. तर आता मम्मी चालली आहे.
चालली का? चालले बाई. मार चक्कर मग परत. येईल ना परत. तर चला आता बस येईपर्यंत वाट बघतो. सकाळी ना वीरला पास्ता खायचा होता. तो बोलला की आई मला आहे ना ब्रेकफास्टला पास्ता दे. पण घरामध्ये पास्ता नव्हता आणि खालचं शॉप पण ओपन झालेलं नव्हतं. तर त्याला मी बोलले की वीर मी तुला आहे ना संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुला ब्रेकफास्टला बनवून देते. तर कामाकडे गेले होते पाणी मारायला. पाणी मारून आले आणि तशीच घरी न जाता मी इकडे आले. परी होती मावशीकडे. म्हटलं ही परत मागे लागेल माझ्या. तर त्याच्यापेक्षा ना डायरेक्ट जाऊन मी पास्ता वगैरे घेऊन येते आणि वी संध्याकाळी आले की त्याला सरप्राईज देते. कारण त्याचा मूड झालेला सकाळी सकाळी की आई मला टिफिनला काय देते सांग ना. म्हटलं बाळा काय देऊ सांग. तर त्याने पास्ता मागितला पण पास्ता घरामध्ये नव्हता कारण मी आणत नाही असं काही. तर म्हटलं ठीक आहे आता त्याला देऊ. आता गेल्यानंतर संध्याकाळी सरप्राईज देईन मी त्याला बनवून देईल खायला. तर वीर गेलेला आहे स्कूलला आज आणि परीन ते घरीच आहे. तर मम्मीला मी तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मम्मीला मी सकाळी स्टँडला नेऊन सोडलं. थोडंसं उदास उदास वाटत होतं पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या चला आता. ती परत येईल एखाद्या चक्करला आणि मावशी आहेत अजून 2-3 दिवस. तर नंतर मावशी पण जातील आणि मामाचा मुलगा साहिल तो येते माझ्याकडे राहायला. त्याचं कॉलेज तो करेल आणि माझ्याजवळ पण राहील. म्हटलं मग बरं होऊन जाईल. तर चला आता भेटते नंतर. ग्लीन पलपल मिक 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 केलं. ग्लीन कसं काय होणार? पलटकल हँडवॉश नको आता बस खूप झाला हँडवॉश. आता हँडवॉश करू नये. हँडवॉश नको घेऊ. हँडवॉश करू नये जा. हॅलो फ्रेंड्स. तर ना आता रात्रीचे 7:30 वाजत आलेले आहेत आणि आम्ही ना आता बाहेर आलो आहे महावीरमध्ये मालपाणीच्या समोर. तर ना परी आणि वीर मला भयंकर त्रास देत होते कारण 4 वाजता वीर स्कूलवरनं आला त्याच्यानंतर ट्युशनला जाऊन आला आणि घरात आल्यानंतर एवढा त्रास देत होता ना. त्याला बोर होत होता खूप जास्त आणि त्याचं चाललेलं होतं की आई मला ना ट्रॅम्पोलिन पार्कला जायचं आहे. म्हटलं मी कुठेच जायचं नाही आता बाबा नाही येतात. तर मग साथीच्या मम्मीला मी सांगितलं. त्या बोलले की आपण नेक्स्ट सॅटर्डेला जाऊ सॅटर्डे संडेला. मग तो जरा शांत झाला आणि परीनवीर एकदम तोंड सोडून बसलेले होते. तर मग मी त्यांना म्हणजे मग साचीची मम्मी बोलला की नाही यांना थोडंसं बाहेर घेऊन जाऊ. बाहेर जेवायला जायचं का? मी म्हटलं बाहेर जेवायला वगैरे नको कारण मग माझ्या सासूबाई पण घरीच होत्या आणि एवढे सगळे गाडीवर. म्हटलं नको जेवायला वगैरे नाही जायचं. मग त्या बोलले की चल पोरांना ना पाणीपुरी खायला घालू आणि घरी घेऊन येऊ. तर मग आता आम्ही त्याच्यासाठीच आलेलो आहोत इकडे पोरांना घेऊन. तर पोरं लगेच खुश झाले लगेच उड्या मारायला लागले. तर मावशीला म्हटलं तुम्हाला पार्सल घेऊन येते ना आम्ही पोरांना तिथून खाऊन घालून येतो. तर आता हे गेलेत खाली मी थांबले तिकडे वरती. चल होते खाली येऊन बसलेत वाटते. काय झालं बच्चा? कुठे बसायचंय तुला? इथे का? बाबू तू तिकडे सरक दीदीला इकडनं बसू दे. बाबांचा कॉल आल्यावर तू बाबांना सांगणार आपण कुठे आलो होतो. हा किती वाजता येईल पाणीपुरी? काकूला विचार काकू पाणीपुरी किती वाजता येईल? किती वेळाने येईल असं बोलायचं असतं. किती वॉशरूम येईल असं नसतं बोलायचं बघू. तू बाबांना सांगणार? बाबांना सांगणार का तू? नाही बाबा नाही. मला वाटलं बाबा आहे. बाबा जॉबवर असतील आता. बाबा ऑफिसला गेले असतील. तिकडे सकाळ झाली आपल्याकडे रात्र झाली. माझं हे बाळ ना खूप तोंड सोडून बसलेलं होतं. त्याला खूप बोर झालेला होता. अजून बघा त्याचा चेहरा कसा दिसतोय. आई आहे ना खरं कारण सांगताय काय कारण सांगितलं ना ट्रॅम्पोलिन पार्कला जायची ना माझ्या बाळाला. मग जाणार आहे ना नेणार आहे तुला. सची दिदी आली कमी कापून आपण जाऊ.
इकडे माझी श्रीव ते एवढा बो झालेलं होतं श्रीवला. आता श्रीवची भाषा. हे बघ परिपाय कधीच आहे सकाळचं. आमच्या मॅमचा बड्डे होता, सेलिब्रेट केला. बोर्डवर मला सगळ्यांनी मलाच हॅपी बड्डे लिहिलं. डिझायनर मीच काढले. आम्ही सगळे सोबत आहे. तुझं हँड रायटिंग एवढं चांगलं आहे. बोर्डवर आम्ही चॉकलेट दिली. चॉक नाही लिहिलं होतं का तुला स्पेलिंग येतात म्हणून तुला नाही लिहिलं होतं. मला स्पेलिंग म्हणून मला लिहिलं. हो ना. तुझ्या रगडा करशील तिखट नाहीये ना. इकडे परी खाते. आम्ही तिखट नाहीच सांगितलं म्हणा, पण काय खाती. परीला तू खूप आवडते. पाणीपुरी नको, दाबेली खाऊ ना. दाबेली खाऊ ना. पाणीपुरी नको. पाणीपुरी. परीची स्टाईल बघा. ये खाणार आहे का काय पाणीपुरी? परत नको. आत्ता शिकोरं खुलल्यासारखे दिसत आहे ना. म्हणून मी आयडिया डोका लावला नाही, चला बाहेर घेतायला. आत्ता चेहरे खुललेत त्यांचे ढमेंचे. साची ती मजा करायला गेली, आपण पण करू नये ना रे. करू आपले शनिवार चप्पल मोठ्याने मार सांगे. वीरला त्यांना सुट्टीच आहे ना. परी कशी आहे? खाल्लीच नाही. खातोय.